आमच्या आनंद मल्हारी महेंद्रकर माऊलींना विनंती आहे. बरं, त्यांना धन्यवाद देतो की ह्यांच्या सौभाग्यवतींनी आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीच्या 1 महिन्याच्या वाटचालीकरिता सुद्धा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, आपला सह्याद्री ग्रुप आहे त्याच्यावर मी विनंती केली होती की आमच्या दिंडीला एक सिलेंडर एक साधारण 20 दिवसासाठी पाहिजे, कारण आळंदी ते पंढरपूर 18 दिवसाचा आहे आणि 2 दिवस आम्हाला यायला. तर यांच्या सौभाग्यवतीने अतिशय चांगल्या भावनेनं, स्वच्छ मनाने, कुठल्याही मनात किंतु परंतु किंवा आमची अडचण काय होईल असा कुठलाही प्रश्नार्थी न करता आपल्या दिंडीला त्यांनी एक 20 दिवसासाठी सिलेंडर दिला. खूप धन्यवाद. मी पण जसा त्यांचा घेतला तसा त्यांच्या घरपोच त्यांच्यापर्यंत पोहोचवायला खूप धन्यवाद. आता ह्यांच्या मुखातून 2 शब्द आपण ऐकूया की आज तुम्ही, मला वाटते पहिलीच वेळ हे नामस्मरण लिहिलं असेल ना तुमच्या हाताने? नामस्मरण मी पहिल्यांदाच लिहिलो, पण माझ्या मनामध्ये नामस्मरण नेहमी मी जपत राहतो. क्या बात आहे, खूप छान. पण हे कसं आहे माहीत आहे, काही गोष्टी आपण स्वतःहून करावेत पण ते कुणाला दाखवायचे नसतात. म्हणजे मी जे करतो ते मी करतो म्हणून माझं मोठेपणा दाखवणं हे मला नाही नाही असं काय नाही, पण एक लक्षात घ्या, पण मनामध्ये तुम्ही जेवढं दाखवणं वेगळं आणि बाऊ करणं वेगळं. आता मी कुणाला दाखवत नाही, मी माझ्या जागेवर बसतो. मी म्हणजे आता थोडक्यात म्हणजे कसं असतं, एखाद्याला आता मी जर हे तुम्हाला दिसलो नसतो तर तुम्ही माझ्यापर्यंत भेटला असता का? म्हणजे आपल्याला त्यातून काय साध्य करायचं ते महत्वाचं आहे. ह्याचा बाऊ जाणीवपूर्वक मी किती मोठा आहे असं न करता, मी दुकान विकत घेतलं, त्याला नावाचा बाजार दिला, मी आपला बसतो. ह्याचा फायदा काय होतो? छोटी छोटी सगळी मुलं छोटी मला रामकृष्णारी म्हणतात, पास झालं. ह्याच्या मुखात रामकृष्णारी अजून काय पाहिजे? माझा धंदा खूप छान. एकदा काय बोलायचं मला? हा हात कुणाचा? एक हात माझा आहे आणि एक हात तुझा आहे. तिथे 2 हात आहेत. हा इकडचा हात माझा आहे आणि इकडचा हात तुमचा आहे. तर खूप धन्यवाद. म्हणजे तुमचा संबंध, तुम्हाला वाटतं का माझा भाऊ? हा नाही. मला ॲक्च्युली जर असं बोलायला गेलं ना, तर आजच्या या कलियुगामध्ये जर खूप साधा आणि सोपं मार्ग जर देवाकडे बोलतात ना मन लावण्याचा असेल तर तो नामस्मरण 100%. आणि नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे ना की त्याची तुलना आणि गणना कधीच कोणी करू नाही शकत. खूप छान बोलतात